फूल पण सुटतात आणि खार पण सुटते. म्हणजे फूल सुटायच्या अगोदर कळी सुटली. कळी सुटली की हरभऱ्याला खार सुटायला सुरुवात होते. ज्याला आपण आम असे म्हणतो. काही-काही भागात आम म्हणतात, काही-काही भागात खार म्हणतो. म्हणजे तो खार आपल्याला झोंबतो पायाला, हाताला. तो खार पण सुटते. तर या अवस्थामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जर घ्यायचे असेल 30, 35, 40 दिवसाच्या आतमध्ये एक पाणी हरभऱ्याला देणे आवश्यक आहे. कारण की या अवस्थामध्ये जर पाणी दिले जास्तीत जास्त फुटवे होतात आणि हरभऱ्याच्या मुळाची वाढ होतात आणि ब्रँचेस करून फूल फूल घेऊन वाढ होते आणि पाणी दिल्यानंतर तुम्ही एक फवारणी घ्या. एक फवारणी बुरशीनाशक घ्या, टिल्ट किंवा रोकोही मारू शकता तुमच्या नियोजनाने आणि दुसरा इसाबियान घ्या आणि 12-100 खत आणि एक इमॅमॅक्टिन जे अळीसाठी असे 4 कंटेन जर फवारणी केली, तुम्ही इसाबियान जर फवारलं, तर कळी फूल सुटण्यास मदत होईल. हरभरा मुळाची वाढ होईल आणि खत जे आहे ते फुलांची कळीची गळ होणार नाही, ग्रोथ होईल. लवकर कळीचं रूपांतर फुलामध्ये होईल, फुलांचं घाट्यामध्ये होईल. असं एक कंटेन